नमस्कार, मी गायत्रीच रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासोबत काही टिप्स वापरून आणि काही वस्तू ॲड करून नवीन पद्धतीचा आलूचा पराठा रेसिपी शेअर करणार आहे। आणि जे आलूचं सारण आहे ते आतपर्यंत मस्त कसं भरल्या जाईल आणि एकदम मस्त पातळ पराठा कसा बनवून तयार करता येईल सोप्या पद्धतीने। जर आलूचं बॅटर पातळ होत असेल तर काय करायचं याच्या टिप्सही मी यामध्ये सांगितल्या आहेत। रेसिपी आवडली लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आता यासाठी मी एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे, 2 प्लेट किंवा 2 बाउल भरून। आता यामध्ये मीठ घालायचे चवीप्रमाणे, अर्धा चमचा मीठ घातलं आणि यामध्ये आता आपण 1 चमचा तेल घालणार आहोत। तेलाने एकदम सॉफ्ट असा डो बनवून तयार होतो आणि याला आपण 5 मिनिटं छानपैकी कणिक मळून झाकून ठेवणार आहोत, कारण त्यामुळे एकदम मऊसूद असं पीठ बनवून तयार होतं। तर पीठ छान तयार झालं म्हणजे आपल्याला पराठा बनवायला सोपा जातो। तर याच पद्धतीने मी आता याचं छानपैकी कणिक मळवून घेतलेली आहे। यामध्ये तुम्ही थोडासा बेसन पीठही घालू शकता, यामुळे पण आलू पराठाचा कलरही छान येतो आणि खायला खुसखुशीत लागतात। पण मी यामध्ये ॲड केलेलं नाही आहे। या पद्धतीचं कणिक तिंबून घेतलं पाहू शकता आणि आता हे साईडला ठेवून घेऊयात। आलू आहेत हे उकडून घेतलेले आहेत, त्याचे साल काढून घेतलेले आहेत मी आणि याला या साईजचं बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे। आता आपण याला स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे। स्मॅश करताना आपण एकदम एकसारखं सॉफ्ट असं स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे पोळी एकदम छान लाटल्या जाते। हे एकदम छान सॉफ्ट स्मॅश झाल्याच्या नंतर यामध्ये मी एक भुजिया शेव घालणार आहे। तर ही भुजिया शेव तुम्ही जर घातली तर यामध्ये ना जे पाणी राहतं ते ही शेव सोकून घेते, त्यामुळे पराठे पातळ होत नाहीत, फाटत नाहीत आणि शेव टाकल्यामुळे याची चव खूप छान लागते। नक्की करून पहा, चटपटीत अशी चव येते। आलू उकडतानाही आपण 2च शिट्ट्या घ्यायच्या आहेत। या पद्धतीचं जास्त आलू उकडू द्यायचे नाहीत, नाही तर पराठा फाटतो। आता या पद्धतीने हा कांदा जो आहे तो 1 कांदा घेऊन मी बारीक कट करून घेतलेला आहे। कांदा हा बारीक स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा आहे या पद्धतीचा। आणि यानंतर मी एक पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये मी आता तेल घालणार आहे। तेल 2 चमचे घालायचे आहे आणि यामध्ये आपण आता हा आलू तडका करून घेऊयात, जो की याला मसाला लावल्याने आणखीन टेस्टी लागेल। तर एकदम छान चवदार पराठा बनवण्यासाठी ही पद्धतीने तुम्ही जर फोडणी घातली तर एकदम छान पराठे बनवून तयार होतील। जिरा घातला 1 चमचा, कांदा बारीक कट केलेला घातला। आता हा छानपैकी फ्राय करून घेऊयात। हा छान फ्राय झाल्याच्या नंतर याचा कलर बदलतो, कलर बदलेपर्यंत आपण हा कांदा तळून घ्यायचा आहे, कारण आपण या आलू पराठा बनवत आहोत तर कांदा सॉफ्ट झाला पाहिजे। यामध्ये मीठ घालत आहे। मीठ घातल्याने पण कांदा छान लवकर तळून तयार होतो। याला छान मिक्स केलं, याचा कलर बदललेला आहे। आता यामध्ये मी लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट घालत आहे। तर ही पेस्ट मी घरीच बनवून घेतलेली आहे, ही घातली आहे, याची चव छान लागते। आता यामध्ये मी हा आलूचा पराठासाठी बनवलेलं शेव आणि आलू यामध्ये घालत आहे। कांदा परतून झाल्याच्या नंतर आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये आपण हळद घालायची आहे अर्धा चमचा आणि यामध्ये मी लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा। तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता, पण मी यामध्ये एक मसाला वापरणार आहे, त्याने याची चव दुपटीने वाढून येईल आणि मुलंही याला आवडीने खातील। तर यासाठी मी इथे एक मसाला वापरणार आहे, तो म्हणजे पावभाजीचा मसाला। पावभाजीचा मसाला हा आलूच्या पराठ्यात नक्की टाकून पहा, खूप टेस्ट छान येते। यामध्ये धना पावडर वापरायचा आहे 1 चमचा आणि हे मिक्स करून घेऊयात।
तर हे मिक्स करताना तेलाचा कमीच वापर करायचा आहे. तेल जास्त यामध्ये सारणासाठी वापरायचं नाही आलूचा परोठा बनवताना. तर या पद्धतीचं छान मिक्स करून घेतलं आणि एक 5 मिनिटं याला वाफ देऊन घेऊयात. आणि हे प्लेटमध्ये आपण थंड करण्यासाठी काढून घेणार आहोत. पण त्याआधी मी याला स्मॅशरने परत एकदा मसाल्यासहित स्मॅश करून घेते. म्हणजे काय होईल, पोळी एकदम छान होईल, मसाला सगळीकडे पांगेल. तर या पद्धतीचं. आणि यानंतर हे मसाला तयार झालेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपण हे साईडला थंड करण्यासाठी ठेवूयात. याआधी यामध्ये मी एक लिंबू पिळून घेत आहे. तर अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे. याने चटपटीत चव येते. आणि हे आता थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि थंड झाल्याच्या नंतर आपण याची पोळी लाटून घेणार आहोत. तर पोळी लाटताना आता हा उंडा तयार झालेला आहे. या पद्धतीचा उंडा आपल्याला पराठा करण्यासाठी हवा आहे. तर यासाठी मी इथे याचे छोटे छोटे पेढे काढून घेत आहे. आणि यानंतर मी या पद्धतीचं पीठ लावून याला लाटून घेणार आहे. तर त्याआधी मी दोन्ही अंगठ्यांनी याला दाबून असा गोलाकार तयार करून घेणार आहे. या पद्धतीचा गोलाकार केल्याच्या नंतर आणि तुम्ही पाहू शकता मी भरपूर असा आलू पराठाचं सारण घेत आहे. आणि हे यामध्ये आपण दाबून छान भरणार आहोत. पराठा बिलकुल फुटणार नाही, एकदम छान बनवून तयार होतो. कारण आपण यामध्ये शेवचा पण वापर केलेला आहे त्यामुळे, आणि शेवमुळे याची टेस्टही खूप वाढते. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. तुम्हालाही हा पराठा खूप आवडेल आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीने करून पाहताल. तुम्ही या पद्धतीने हा पराठा करून मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. तर रेसिपी एकदम सोपी पण आहे आणि पोट भरून राहील या पद्धतीचे मुलांची ही टिफिन पण तुम्ही करू शकता. रात्री तुम्ही याची तयारी करून ठेवू शकता आणि सकाळी गरम गरम डब्यामध्ये तुम्ही हा पराठा बनवून देऊ शकता. रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. तर याला आता आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत. तर भाजून घेताना याला फुल गॅसवर भाजायचं नाही आहे, कारण पराठा छान क्रिस्पी भाजला जात नाही. तर यावरून आपण तूप घालणार आहोत. पराठा गरम गरम असा मस्तपैकी तूप घालून टेस्ट छान लागते. तर या पद्धतीचं आणि मीडियम गॅसवर भाजल्यानंतर याचा कलर छान येतो. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आलूचा पराठा बनवून तयार झालेला आहे. याचा कलर एकदम क्रिस्पी बनवून तयार होतो. दोन्ही साईडनी छान भाजून झाल्याच्या नंतर आपण दुसरा पराठा करून घेऊयात.